नमस्कार. लोकशाही मराठीच्या क्रॉस फायर मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या महापालिकांची रणधुमाळी सर्वत्र पाहायला मिळते. प्रत्येक चॅनल्सवरती वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यूज तुम्हाला निश्चित पाहायला मिळत असतील. मात्र लोकशाही मराठी ग्राउंड रियालिटी नेमकी काय आहे, मुंबईच्या गल्ल्यांमध्ये नेमक्या कुठल्या महत्वाच्या चर्चा सुरू आहेत आणि त्याचबरोबर शिवतीर्थावरती झालेली शिवगर्जना ही रविवारी संध्याकाळी अवघ्या महाराष्ट्रानं ऐकलेली होती, पाहिलेली होती. त्याचा रियालिटी चेक काय आहे तोच करून घेण्यासाठी आज आपण थेट आलेलो आहोत. ते म्हणजे शिवतीर्थावरती. आणि त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर याच संदर्भातली अधिक चर्चा करण्यासाठी अमितजी ठाकरे यांना आज आपण क्रॉस फायरमध्ये आमंत्रित केलेलं आहे. अमितजी, मला वाटतं क्रॉस फायर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तर सुरूच आहे, मात्र आज जी प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत त्याची उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात? नेहमीच म्हटलं तुम्हाला. बरं, मुंबई महापालिकेसाठीची जी तयारी आहे, शिवगर्जना आम्ही ऐकली आणि त्यानंतर मुंबई असेल, महाराष्ट्र असेल किंवा हिंदुस्थान ज्याला आपण म्हणतो, तो अदानीस्तान होणार ही जी भीती काल दाखवण्यात आली त्याची सत्यता काय आहे? ते जे ग्राफिक्स काल दाखवण्यात आलं, जमिनी विकल्या गेलेल्या आहेत, घशात घातल्या जात आहेत, त्या संदर्भातली काय इनसाइड स्टोरी मला तुमच्याकडून ऐकायला मिळणार आहे? इनसाइड स्टोरी तुम्हाला काल दिसली की आपल्याकडे 2014 मध्ये अदानींकडे किती जमिनी होत्या आणि आता किती वाढल्या गेल्या आहेत. बरं, एवढ्या एकाच व्यावसायिककडे एवढी मेहरबानी कशाला? जेव्हा आपल्याकडे नाशिकमध्ये सत्ता होती तेव्हा मला वाटतं आनंद महिंद्राजी असतील किंवा रतन टाटा सर असतील, हे सगळे येऊन गेले होते. CSR फंडातनं कामं केली. एका माणसावर एवढी मेहरबानी कशाला? एवढंच आम्हाला विचारायचं की ही कसली दादागिरी चालू आहे. पण महायुतीकडून तुम्हाला उत्तर मिळेल? महायुतीकडून तुम्हाला उत्तर मिळेल असं वाटतं? तुम्ही पण विचारलं पाहिजे ना, पत्रकार म्हणून. निश्चित मला वाटतं की तुम्ही पण विचारलं पाहिजे की हे काय चालू आहे. कालचा मी पण व्हिडिओ, मी जसं बोललो तसं की मी साहेबांचे कधी लावरे तो व्हिडिओ जो असतो मी कधीच बघत नाही, कारण मला तो सभेच्या वेळेला बघायची माझी उत्सुकता असते. पण काल मी बघून घाबरलो की अशा प्रकारे जर महाराष्ट्र किंवा मुंबईला जर गिळण्याचा एक डाव चालू असेल तर मला वाटतं कुठेतरी आपण पेटून उठलो पाहिजे. सत्ता एकाच्या हातात, उद्योगधंदे एकाच्या हातात, दोन लोक आपले शहर आणि आपलं राज्य चालवणार म्हणजे काय? कधी इच्छा झाली तरी वीज बंद, कधी इच्छा झाली तर पाणी बंद, त्यांच्या हातात सगळं असणार म्हणजे काय? मग विरोधी पक्षांच्या हातात तुम्ही काहीच नाही सोडलंय. कोण थांबवणार तुम्हाला? मला वाटतं ही निवडणूक कुठेतरी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे आणि मला वाटत नाही की जर हुकुमशाही जिंकली तर 2029 मध्ये काय चित्र असेल मला माहित नाही. बरोबर आहे. बरं, आम्ही लोकसभा निवडणुका पाहिल्या, विधानसभा निवडणुका पाहिल्या, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खास करून स्थानिकच्या ज्या वेळेला आपण विचार करतो, लोकशाहीच्या स्तंभाप्रमाणे किंवा लोकशाहीच्या नियमाप्रमाणे कुठेतरी सत्तेचं विकेंद्रीकरण झालं तरच सर्वसामान्यांना न्याय मिळतो असं म्हटलं जातं. मात्र केंद्रात तेच आहे, राज्यात तेच आहे, आता महापालिकेचं इकडे ते नसतील. कारण दोन भाऊ एकत्र आल्यानंतर मला वाटत नाही इकडे मला वाटत नाही इकडे फक्त शिवशक्तीची ताकद असेल आणि मला वाटतं एक उद्धव साहेब आणि राजसाहेब ह्यांचा महापौर बसेल आणि तो मराठी बसेल, ही माझी अपेक्षा आणि मला वाटतंय. बरोबर आहे. आणि त्याच कारणासाठी ज्यावेळेला ठाकरे बंधू एकत्र आले, बरोबर, परिवाराला काय वाटतं हे तर अनेक वेळेला महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मात्र अमितजी, एक युवा नेतृत्व म्हणून, कारण पुढच्या काळामध्ये 2029ला जेनझी टार्गेट होणार, ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही युवांचं प्रतिनिधित्व करता, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातल्या युवा जनतेला नेमकं काय अपेक्षित आहे आणि कुणाचं सरकार अपेक्षित आहे? केवळ मुंबई नव्हे, 29 महापालिका. कोणाचं सरकार अपेक्षित आहे हे मी नाही सांगू शकणार, पण माझी एवढीच इच्छा आहे कुठेतरी नेपाळच्या दिशेने नको जायला. कारण ज्या प्रकारे गोष्टी चालू आहेत, आपण AQI असेल, आपण पोल्युशनला अशा प्रकारे मला वाटतं इग्नोर करतोय की जणू काय नाहीच होत आहे. मला माहिती आहे की मुंबईमध्ये अशा सुसंस्कृत ठिकाणी मला वाटतं की पाण्याचा प्रश्न किंवा एवढ्या डेव्हलप ठिकाणी पाण्याचा प्रश्न अजून चालू आहे. ह्या शहरामध्ये जो आपला फायनान्शियल कॅपिटल बोलला जातो, तिकडे पाण्याचा प्रश्न चालू आहे. तिकडे पण मला वाटतं की तुम्हाला प्रदूषित हवा मिळते. हवा ही काय लक्झरी नाहीये, हे तुम्हाला मिळालंच पाहिजे. हक्क आहे आपला तो. हक्क आहे आपला तो.
बरं, प्रदूषित हवा मिळाल्यामुळे काय काय होऊ शकतं हे मला वाटत नाही लोकांना माहिती आहे. मग त्यांना वाटत असेल त्यांच्या लाईफस्टाईलमुळे त्यांना हार्ट अटॅक्स येत आहेत किंवा कॅन्सर होतोय किंवा ऍस्थमा होतोय. हे सगळं हवेमुळे होतं. बरं. हार्टचे स्ट्रोक्स किंवा तुम्हाला कॅन्सर ह्या सगळ्या गोष्टी हवेमुळे होतात. आणि आपले मला वाटतं की या जगात सगळ्यात तुम्ही पहिले 30 शहरं घेतली जी प्रदूषित आहेत त्याच्यामधली मला वाटतं की पहिली 15 तर आपलीच आहेत. खरं. हे तुम्हाला डेटा सांगतोय. डेटा सांगतोय. ही खूप भयानक परिस्थिती आहे. बाकी आपण रस्ते वगैरे तर मला माहित नाही की जेनझी जे तुम्ही बोललात, जेनझीना चांगली मैदानं नाही मिळाली पाहिजेत, मिळायला हवी, चांगली रस्ते नाही मिळायला पाहिजेत. मग आता आपण मला वाटतं की आपलं शहराची एक कपॅसिटी असते, आपण ती कपॅसिटी ओलांडली आहे. कुठेतरी ही जे बाहेरनं लोंढे येतात ते थांबायला पाहिजे. हे आपण केलं नाही पाहिजे का? कुठून रिसोर्सेस तुम्ही तयार करणार आहात त्यांच्यासाठी? प्रत्येक शहराची मला वाटतं जनसंख्येप्रमाणे एक रस्त्याची एक पर्सेंटेज कपॅसिटी असते. कपॅसिटी ठरलं जातं. पुण्यामध्ये फॉर एक्झाम्पल प्रत्येक शहराला जनसंख्येप्रमाणे 15% हे रस्ते मिळाले पाहिजे. साहजिक आहे. पुण्याची 60% आहे. तुम्ही पुण्याची परिस्थिती आज जाऊन बघा. मी लहानपणी गेलोय आणि आज गेलोय. विचित्र परिस्थिती आहे. शहरं कोलॅप्स होत आहेत. हे मला वाटतं आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. बरं, तुम्ही लोंढ्यांचा विषय काढलेलाच आहे. राजसाहेबांसाठी देखील तो अतिशय जवळचा आणि खरं तर हुकमाचा एक्का ठरलेला मुद्दा आहे. बरोबर. पण मला एक सांगा, मगाशी तुम्ही जे एक मागे वक्तव्य केलेलं होतं की लोंढ्यांसाठीच्या येणाऱ्या गाड्या थांबाव्या, ते खरंच सहज शक्य आहे का? आणि त्यावरती संजय राऊतांनी मात्र आक्षेप घेतलाय. कसं पाहता तुम्ही या मुद्द्याकडे? मला वाटत नाही की संजय राऊत साहेबांनी माझा संपूर्ण इंटरव्ह्यू बघितलाय. बरं. मी गाड्या थांबवाव्या म्हणजे पटरीवर उभं राहून ट्रेन थांबवा असं नाही बोललोय. मग काय तुम्ही जे येत आहे, जे दर दिवशी लोंढेचे लोंढे येत आहेत, अधिकृतपणे या. तुम्ही जे येत आहे ते आपापल्या पोलीस स्टेशनमध्ये जा, नोंदवा माझं नाव काय आहे, मी कशासाठी आलोय, किती दिवस आलोय आणि काय काम करायला आलोय. अधिकृतपणे या. आपल्याला माहित नाही कोण कुठून कुठच्या राज्यातनं कसं येतंय, कुठे जाऊन राहतंय. आपल्याला फक्त दिसतात की रस्त्यावर लोक झोपणारी वाढत चालली आहेत. ह्या मुद्द्यावर मी बोलत होतो की कुठेतरी अधिकृतपणे तुम्ही एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जाताना कुठेतरी अधिकृतपणे गेला पाहिजे. बरोबर, त्याची नोंद असायला हवी. त्याची नोंद असायला पाहिजे. कशासाठी चाललाय, कुठचं काम करायला चाललंय, कुणाचं काम करायला चाललंय, किती दिवस राहणार आहात, हे पाहिजे ना आपल्याकडे. बरं, मला एक सांगा की एखादी वृत्तवाहिनी म्हटली तर त्यांचा असलेला ऑडियन्स असतो. तसंच सध्या राजकीय पक्ष टार्गेट करताना दिसत आहेत त्यांच्या वोटर्सला. मुंबईमध्ये किंवा मुंबई पलीकडे जाऊ नये, नाशिकचं उदाहरण घेऊयात, पुणे घेऊयात किंवा इतर ठिकाणी घेऊयात, त्या ठिकाणी तुमचा टार्गेटेड वोटर नेमका कोण? माणूस. मुंबईकर, नाशिककर, पुणेकर जे सुज्ञ आहेत, जे जागे झालेत, जे पेटलेत, ज्यांना कळतंय की काय होतंय, ज्यांना कळतंय की आपली पुढची पिढी कुठे चालली आहे, आपल्या पुढच्या पिढीची काय वाट लागू शकते. माझा एवढाच ऑडियन्स आहे की मला पाहिजे की आपली शहरं मी ज्या ह्याच्याने ह्या शहरांमध्ये मी ह्या जगात जन्म घेतला त्याच्यापेक्षा बेटर एक शहर सोडून गेलो पाहिजे, बेटर राज्य सोडून गेलो पाहिजे. एवढं माझ्या हातात आहे जेवढं मी करू शकतो, आणि ते मला वाटतं की मी करू शकतो. तर मला वाटतं लोकांनी विचार केला पाहिजे की कोण करू शकतो. बरोबर आहे. हे तुम्ही सगळं पुढच्या पिढीसाठी जरी बोलत असाल की पुढच्या पिढीला जगता यावं इतकं तरी आपलं कर्तव्य आपण सगळ्यांनी पार पाडायला हवं. हो, बरोबर आहे. मात्र हे सगळं करत असताना राजकीय नेत्यांना याचा विसर का पडावा? म्हणजे ज्या वेळेला आपण महापालिकांच्या निवडणुका म्हणतो, वॉटर, गटर, मीटर यावरती चर्चा होताना आम्हाला दिसत नाही. बरोबर. तुमचा पक्ष असू द्या किंवा तुमच्या विरोधात उभे असलेले असू द्यात, सगळेजण केवळ मराठी, हिंदी भाषिक, भाषा, परप्रांतीय या मुद्द्यांनाच का हात घालताना कोणी घातला? आम्ही कधी घातला? निवडणुका लागल्या आम्ही आमचा वचननामा जाहीर केला की काय करायचं आम्हाला. तुम्ही आमच्या भाषेवर आलात तर आम्ही तुम्हाला मराठी म्हणून तुमच्या रस्त्यावर उतरणारच, आणि धर्मावर आलात तर हिंदू म्हणून उतरणारच. देर आर नो टू वेज अबाउट इट. डिबेटच होऊ नाही शकत. आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार.
आम्ही पण काम काय करायचं, आम्ही आमचा लोकांचा विकास काय करायचा किंवा शहरांचा विकास काय करायचा हे आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं ना. आता मला वाटतं की त्यांचे जे पैशाचे समीकरण असतील किंवा उमेदवार विकत घ्यायचे असेल हे झाल्या त्यांनी निवडणुका लावल्या. मला वाटतं की आपल्याला वाटलेलं की कुठेतरी जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी फर्स्ट वीक निवडणुका लागतील. 15 तारखेला लगेच त्यांनी लावल्या. वेळ कमी होता. आम्ही दुसऱ्या दिवशी आमचा वचननामा जाहीर केला. कुठे मराठीचा मुद्दा आला किंवा कुठे हिंदुत्वाचा मुद्दा आला, आम्ही तुमच्यासाठी काय करणार हे सांगितलं. पण ह्याच्यासाठी आम्ही आमची भाषा किंवा आमचं धर्म बाजूला नाही ठेवू शकत. तेव्हा जेव्हा तुम्ही आमच्या अंगावर येणार, आम्ही येणारच अंगावर तुमच्या. हा पलटवार होणारच. बरं, जसं तुम्हाला दिसलं की हिंदी सक्ती करायची गरज होती का? तुम्ही गुजरातला गेला, लोक कुठच्या भाषेत बोलतात? गुजराती. कन्नडाला गेला, कुठच्या भाषेत बोलतात? कन्नडा. एक्झॅक्टली. तामिळनाडूमध्ये गेला, कुठच्या भाषेत बोलतात? तामिळ. हिंदीमध्ये कोण बोलताना दिसतं का? मला वाटतं युपी मध्ये पण भोजपुरीमध्ये बोलतात. बरोबर आहे. तर महाराष्ट्रात तुम्ही मराठीला एवढा का विरोध करताय? बरं, कुणाचा विरोध आहे आणि का असावा असं तुम्हाला वाटतं? सत्ताधाऱ्यांचा. कोणी आणली हिंदी सक्ती? कशासाठी आणली? 5वी नंतर हिंदी हे भाषा शिकवली जातेच. हो. 1ली ते 5वी तुम्हाला काय शिकवायचे? असं तुम्हाला त्यांना कुठे उभं करायचं 5वी नंतर की सभा द्यायला किंवा कुठेतरी? 5वी कुठे कशाला ओझं वाढवतंय लहान मुलांचं? बरं, हिंदीच का? स्पॅनिश शिकवा, पोर्चुगीज शिकवा, फ्रेंच शिकवा. कुठची भाषा? हिंदी का? तुम्हाला काय करायचं बेसिकली? भाषा हे सगळे आल्या पाहिजे, पण आपल्या राज्यामध्ये आपली ही भाषा, ह्याचा आदर झाला पाहिजे. ह्याच्यात काय वाईट आहे? बरं, पण हे अतिक्रमण होणार या संदर्भात राज ठाकरेंनी कालच्या सभेमध्ये एक मोठा पुरावा दिला. बरोबर. की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संविधान लिहिलं त्यावेळेला जी भीती वर्तवलेली होती ती भीती आता सत्यात उतरतेय का? तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं का? ते डॉक्युमेंट्स तुम्ही पाहिलेत का? की काय नेमकं सूचित करण्याचा इशारा? मी डॉक्युमेंट्स नाही पाहिले, पण मला कुठेतरी ते भाषण ऐकताना भीती वाटायला लागली. होता? ज्या प्रकारे राजकारण चालू आहे की कुठेतरी आपण, मला वाटतं 2011ला लास्ट मराठी माणूस मुंबईत किती ह्याच्या सेन्सेस आला. ज्या प्रकारे टक्का कमी होतोय हे कुठेतरी मला भीती वाटायला लागली. आणि कालचं भाषण ऐकल्यावर अधिक वाटायला लागली की 2 लोकांच्या हातात आपण सत्ता देतोय आणि उद्योग देतोय. हे मला वाटतं की कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. बरं, पण हे थांबवण्यासाठीची जी तयारी आहे तिला थोडा उशीर झाला असं नाही का वाटत? म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही महाराष्ट्रातल्या जनतेची, मराठी माणसाची इच्छा फार आधीपासून होती. महापालिकेच्या अगदी तोंडावरती घेण्यात आलेला निर्णय जर विधानसभेच्या निकालानंतर घेतला असता तर चित्र आज थोडं वेगळं नसतं? नाही, मला वाटतं की कुठेतरी हिंदी सक्ती लावल्यामुळे 2 भाऊ कुठेतरी चुकले, एकत्र आले. त्याला एक ऑर्गॅनिक प्रोसेस असते, त्याला एक वेळ असते, एक काळ असतो, एक नशीब असतं. मराठी माणसासाठी जेव्हा एक मराठी माणसांच्या अंगावर जेव्हा लोक आली तेव्हा हे 2 भाऊ चुकले आणि एकत्र आले. दुसरी गोष्ट, युती जाहीर केली असती तर मी निवडणूक आयोगांकडे गेलोय, त्या लोकांना बघितलंय. मला वाटतं की कुठेतरी युती एकत्र आली असती, हे 2 भाऊ एकत्र आले असते तर मला वाटतं की कुठेतरी सत्तेचा त्या इलेक्शन कमिशनरवर कुठेतरी काहीतरी प्रेशर आहे, दबाव आहे. निवडणुका पुढे गेल्या असतात. बरं, निवडणुका मे-जून नंतर झाल्या असतात. पण मग निवडणुका लांबवण्यामागे म्हणजे 7 ते 8 वर्ष अनेक महापालिकांना वाट पाहावी लागलेली होती. तोही मास्टर प्लॅन होता का? मग तो तेव्हाच का उघडला मास्टर नाही? प्लॅन पैसे काढण्याचा होता. बरं, कसा म्हणजे जेव्हा 5 वर्षाची आपली मुभा संपते, जी संधी असते ती संपते, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या हातात सगळं जातं. जो दर वर्षाचा 70,000 कोटीचा आपल्याकडे एक निधी येतो महानगरपालिकेचा, तो मुख्यमंत्र्यांच्या हातात जातो. आता तुमच्याकडे 5-5 कोटी देऊन जेव्हा उमेदवार विकत घेतले जातात, हे पैसे येतात कुठून? एक ठेवी असते महानगरपालिकेची जी 92,000 कोटीची होती. 92,000 कोटी मला वाटतं आपण एक रूम मध्ये लोकांना दाखवले पाहिजे की किती असतात. तेव्हा लोकांना कळेल. ती ठेवी त्यांनी काढली आणि ती ते वाटतायत. सर, तुम्ही अशी कधी निवडणूक बघितली आहे का की एवढे कोटी देऊन उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत? 70 ठिकाणी मला वाटतं बिनविरोध लोक निवडून येत आहेत, त्यांचे सत्ताधाऱ्यांचे, आमचे कोणच नाही.
मी आमच्या विरोधात कोणीच फॉर्म मागे घेतले नाही. नवा पॅटर्न आहे महाराष्ट्रातला. हा नवा पॅटर्न नको. हम्म. हा आपल्याला नको. तुम्ही मतदारांचा हक्क हिरावून घेताय. हा नवा पॅटर्न नकोय. बरोबर आहे. कुठेतरी थांबवला पाहिजे. साहजिक हे तुमचा भीतीदायक आहे. या गोष्टींना विरोध आहे आणि भीती नेमकी कसली आहे हे दाखवण्याचा नाहीये, प्रयत्न राग आहे. ट्रेलर मधून पाहायला मिळाला. हे भीती नाहीये, राग आहे. हम्म. आमचा तरी राग आहे. हे असं नाही होऊ शकत. सोलापूरमध्ये जे झालं असं नाही होऊ शकत. अशा निवडणुका नाही घेऊ शकत तुम्ही. बरं, पण तुम्ही या राज्याचे निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री झालेला रक्तपात आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्या कुटुंबियांना भेटायला गेला होतात. भाऊक झालेल्या अमित ठाकरे आम्ही पाहिलं, काय बितली त्या कुटुंबावरती. अशाच निवडणुकाच नको असं तुम्ही तेव्हाही ठाम होतात, हो. आजही ते बोलताय का? कारण निवडणुका येतात जातात, माणूस परत नाही येणार आहे. हम्म. खून होत आहेत निवडणुकांसाठी सत्ताधाऱ्यांकडनं. हम्म. ही कुठची हुकुमशाही? बरं, मी माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यायचा प्रयत्न करतोय. 2 दिवस 3 दिवस गेले, आता मला वाटतं 4-5 दिवस झाले. हम्म. हम्म. वेळ नाही मिळत आहे मला या विषयासाठी. का नाकारलं जातं? मला माहित नाही, प्रचार चालू असेल, बिझी असतील. मी त्यांना बोललोय प्रचारात येऊन भेटतो तुम्हाला. हम्म. का नाकारलं जातं हे प्रश्नच नाही आपण विचारू शकत ना. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. पक्ष बाजूला ठेवा, धर्म जात बाजूला ठेवा, माणूस म्हणून त्या फॅमिलीकडे बघा. हम्म. त्या 2 मुली ज्या प्रकारे माझ्यासमोर रडल्यात ना, मी मुख्यमंत्री असतो तर त्यांच्या आयुष्याची मी काळजी घेतली असती आणि हे होऊनच नसतं दिलं. ज्यांनी हे केलंय तो आयुष्यभर जेलमध्ये असता किंवा काहीतरी कठोर कायदा मी काढला असता की कुठेतरी काहीतरी फाशी बिशी अशा वेळेला झाली पाहिजे. हम्म. खून होत आहेत, आपण शांत बसतोय. सत्ता पिपासू आणि भूक लागलेली अशी अनेक वेळेला टीका झाली. का टीका खरी आहे. का भूक लागली आहे? हम्म. 2014 पासून जर तुम्ही बोलताय तुम्ही विकास केलाय, हम्म. ही अशी परिस्थिती काय येते? हम्म. तुम्हाला अशी गरज का लागते की तुम्ही एवढे पैसे देऊन उमेदवार विकत घेताय किंवा खून करताय? जर तुम्ही बोलताय 2014 पासून विकास झालाय, जे आम्ही ऐकतोय, विकास काय झालाय हे आतापर्यंत आम्हाला कळलं नाहीये. कारण शहरांचे हाल होत आहेत, लोकांचे हाल होत आहेत. मग मला कळत नाहीये की तुम्ही जर बोलताय तर विकास काय केलाय आणि पुढे काय करणार आहात हे सांगा ना. हम्म. तुम्ही जे बोललात मगाशी की ही निवडणूक भाषेवर धर्मावर येते, 2 भाऊ एकत्र आले. सतत हे मला वाटतं मुख्यमंत्री वगैरे येऊन बोलले की 2 भाऊ एकत्र आल्याचा काही फरक नाही पडणार. हम्म. दिवसभर त्या 2 भावांबद्दल का बोलताय तुम्ही? दर सभेत त्या 2 भावांबद्दल का बोलताय तुम्ही? हम्म. तुम्ही काय लोकांना देणार आहात ते सांगा ना. मला एवढंच तुम्हाला बोलायचं की कुठेतरी ही पारदर्शकता आली पाहिजे. हम्म. निवडणुका आणि राजकारण हे मला वाटतं कुठेतरी जे प्युअरली आपण बोलतो तसं झालं पाहिजे. हा. जे आधी पारदर्शकतेनं व्हावं. होतं जे आधी होतं की माननीय बाळासाहेब आणि पवार साहेब एकमेकांवर टीका करायचे, पण ती खालच्या दर्जाची नसायची. मित्र होते, एकमेकांना भेटायचे, पण टीका करायची की कारण माणूस आहे. हम्म. तू चुकू शकतो किंवा मी चुकू शकतो. तू चुकल्यावर मी तुला बोलणार, मी चुकल्यावर तू मला सांग. एक्सेप्टेबिलिटी ही पाहिजे. तीच कुठेतरी कमी असल्याचं कमी नाही, सातत्यानं आता दिसतं. इगोवर आलाय. आता इगो आलाय. बरं, आता इगो आलाय. कुणाला सर्वाधिक इगो आहे असं वाटतं तुम्हाला सत्ताधाऱ्यांना? कोणी भाजप, शिंदे गट, कोणी हे सगळ्यांना इगो आहे हम्म. की आम्ही चुकू नाही शकत. हा कुठचा माज? मी आता पुढे मी तुम्हाला सांगतो, 16 तारखेला आम्ही सत्तेत आलो, हम्म. महापौर बसला. आम्ही कधीही कुठेही काही एक नियोजन आणलं किंवा काही प्रोव्हिजन आणलं की जिकडे आम्ही चुकत असू, तुम्ही आम्हाला चिमटे काढले पाहिजेत हम्म. की आम्ही चुकतोय आणि आम्ही एक्सेप्ट केलं पाहिजे. ही आमची जबाबदारी आहे. हम्म. तुम्ही आम्हाला बसवलंय. मला वाटतं की लोकांना ही त्यांची ताकद माहिती पाहिजे की तुम्हाला वाटलं तर तुम्ही आम्हाला उठवू पण शकता. साहजिक आहे. बरं, मतदानामध्ये एक ताकद आहे, मतदारामध्ये एक ताकद आहे. जाता जाता शिवशक्तीचे जे सैनिक आहेत किंवा शिवशक्तीची ज्यांनी वाट पाहिलेली आहे त्या महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला काय सांगणार आणि महापौर कोणाचा ठरणार? महापौर हा 2 भावांचाच ठरणार हम्म. आणि तो मराठीच असणार. आणि मला वाटतं की शिवशक्तीच्या जे सैनिक आहेत त्यांना सांगायची काही गरज नाही, कारण ते ज्या प्रकारे काम करतात हे मी बघतोय. मी मनसेच्या शाखेत जातोय, शिवसेनेच्या शाखेत जातोय, ज्या प्रकारे माझं स्वागत होतोय. मला असं वाटत नाही की 2 पक्ष एकत्र आले, 2 परिवार एकत्र आले, पण मला लोकांना फक्त सांगायचं आहे की विचार करून मतदान करा.
तुमची 5-5 वर्ष जात आहेत. बरं, आम्ही तुम्हाला जेव्हा संधी दिली होती नाशिकमध्ये काम करून दाखवलंय आणि उत्तम काम केलंय. तुम्ही आनंदात होतात, सगळे आनंदात होते नाशिककर. कुठेतरी समाधान होतं की आम्ही नाशिकमध्ये राहतोय. आज त्या शहराची वाट लागली. परत कॉन्ट्रॅक्ट काढले, टेंडर्स काढले गेले, परत नवीन कॉन्ट्रॅक्टर्स आले, परत रस्त्यांवर खड्डे आले, बोटॅनिकल गार्डन पासून सगळं बंद केलं. बरोबर आहे. शहरांची वाट लावताय तुम्ही. मला फक्त जे वोटर्स असतील, जे मतदान करणारे असतील, जे 70 ठिकाणी सोडून, कारण त्यांचा तर हक्क गेलाय, तर मला वाटतं की कुठेतरी तुम्ही विचार करून मतदान करा की कोणाला करताय आणि आपली शहरं कुठे चालली आहेत आणि कोणाच्या हातात द्यायची आहेत. बरोबर आहे. बकाल असलेली शहरं आता सुस्थितीत यावी यासाठी हा ठाकरे बंधूंचा लढा आहे असं आपण समजूया. मात्र शेवटचा जो निर्णय असतो तो मतदारांच्या हातात असतो. आपण त्यांच्यावरच सोपवूयात. बरोबर. मतदानाला निघा, मतदान करताना 4दा विचार करा आपण कुणाला आणि केव्हा सर, मी आणि अजून का. एक बोलीन की मतदानाला निघा आणि जोरात निघा. कारण आम्ही जे दुबार मतदार आणलेत त्यांचं काय करणार आहोत हे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे तिकडे. सो एक मनोरंजनाचा पण कार्यक्रम असणार आहे की त्यांना काय, त्यांची काय ट्रीटमेंट केली जाणार आहे. कारण शेवटी तुमच्या आमच्या लाईनीत उभे राहून इतर राज्यांमधनं येऊन कोण आपल्यावर राज्य करणार हे ते नाही ठरवू शकत. नक्की. त्याच्यामुळे मतदानाला जोरात उतरा, एवढीच माझी इच्छा आहे. निश्चित मतदारांना आवाहन केलेलं आहे अमितजींनी देखील. लोकशाही मराठी देखील आपल्याला मतदानाचं आवाहन करतंय. कारण मतदानाला आल्यानंतर सत्ताधारी कोण हे तुमच्या एकेका वोटवरती ठरणार आहे. आजच्या या क्रॉसफायरमध्ये तुर्तास इथेच थांबूयात. धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्याबरोबर चर्चा केली. थँक्यू. आजच्या क्रॉसफायरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.